तळोदा येथील शिवसेना कार्यालय अतिक्रमणाच्या चेंडू मंत्रालयात संघटनेचे रास्ता रोको आंदोलन नगरपालिकेच्या पत्रानंतर मागे। तळोदा शहरातील शहादा रस्त्यावर असलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय नगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आले असल्याने अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना कार्यालयासह पालिका प्रशासनाकडून मुख्य रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। परंतु शिवसेना कार्यालय हटवण्याविषयी कारवाई न झाल्याने भारतीय आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्सने रस्ता रोको आंदोलन छेडण्याविषयी पत्र दिले होते। त्या अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक 25 रोजी शहादा रस्त्यावरील अमरधाम समोर दुपारी 12 वाजता भारतीय आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे व बिरसा फायटरचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। अतिक्रमण मुद्द्यावर आंदोलक आक्रमक झाले होते। यावेळी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। आंदोलनात सरकार व पालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अक्कलकोयाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। नगरपालिकेच्या समाधानकारक कारवाईचे पत्र आल्याशिवाय उठणार नाहीत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। पालिकेच्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। पालिकेच्या पत्रात आपण तक्रार केलेल्या अनधिकृत कार्यालय काढून घेण्याबाबत संबंधितास नोटीस बजावण्यात आली आहे। तसेच सदर प्रकरणी नोटिसांना स्थगिती देण्याबाबत विनंती पत्रावर उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास यांनी सचिव यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार तळोदा नगरपालिकेकडून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे। शासनाकडून याबाबत पुढील निर्देश प्राप्त होताच सत्वर कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यावरून तळोदा येथील अतिक्रमण जागेवरील शिंदे गटाचे शिवसेना संपर्क कार्यालयाचा चेंडू थेट मंत्रालयात गेल्याने सध्या तरी कार्यालय जैसे थे राहणार आहे। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। अमोल कोंडरी समोर जे अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधलेले ऑफिस आहे ते हटवण्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय। कारण या चंद्रकांत भट्टसिंग रघुवंशी या भूमाफियाने आम्हाला रोखण्यासाठी त्यांनी काही दलाल कुत्रे सोडून दिले। कारण यांना तुम्ही थांबवा, जे करायचं ते करा, पण यांचं आंदोलन सक्सेस व्हायला पाहिजे। परंतु आम्ही सांगतो त्यांना की आम्ही घाबरणारे नाहीत, आम्ही मैदानात उतरणारे टायगर आहेत। हे सगळे टायगर इथं जमलेले आहेत आणि तुमच्या जे भेडिया बकऱ्या ते आमच्या काही करू शकले नाही। कारण आम्ही संविधानिक मार्गाने आम्हाला जो अधिकार दिले जयपाल सिंग मुंडाने बाबासाहेबांनी ते अधिकारावर आम्ही उतरलोय आणि तुमच्यासारखे चाटुगिरी करणारे आम्ही कधी मागे हटणार नाही। जोपर्यंत तुझं ऑफिस उठत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही। तुला वाटत असेल मी काही दलालांना पैसे देऊन चालेल, परंतु आम्ही त्याच्या बळी पडणार नाही। कारण इथं सगळे जमलेले हे डुप्लिकेट आदिवासी नाही, कट्टर आदिवासी, कट्टर। हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि जो सांगतोय आम्ही राजकारण नाही करत, अरे चाटुगिरी करणारा तू बोर्डाच्या समोर जाऊन भाषण देतोय, आम्ही राजकारण नाही करतो। आमच्यावरती बघा, आमच्यावरती कोणता सिम्बॉल आहे, आम्ही आदिवासीच्या सिम्बॉलवर आमचा अधिकार आमच्या हक्कासाठी लढतोय। तुझ्यासारखा चाटुगिरी करणारा नाही। आणि तुला ओपन चॅलेंज करतो, तुला जर कधी फेस टू फेस करायचं असेल कोण खरा आदिवासी आहे तर ये माझ्या समोर, मी तुला दाखवतो आदिवासी कोण आहे असं। कारण मी एक भील समाजामध्ये जन्म घेतलेला एक ठाकरे परिवारचा मुलगा आहे। तुझ्यासारखा मिस्टर बाजऱ्याच्या दडला पीस नाही, हे तू लक्षात ठेव। आणि जोपर्यंत हे ऑफिस उठणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार। या 15 दिवसात या नगर परिषदेने जर कारवाई नाही केली तर आम्ही